डाटा एंट्री ऑपरेटर. तर भरपूर मैत्रिणी असतात ना, तर तुम्हाला काय असतं की डाटा एंट्रीचं काही काम आहे का, तर ते आम्हाला द्या. तर तुम्हाला सुद्धा वर्क फ्रॉम होम थ्रू पार्ट टाइम जॉब्स जे असतील तर ते करायचे आहेत, सो दॅट घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटी सांभाळून तुम्ही स्वतःसाठी एक स्टेबल इन्कम जो असेल ना, तर तो जनरेट करू शकता. तर आजचा व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे, माझ्या गोडाच्या मैत्रिणींसाठी आहे. इन डिटेल आपण डिस्कस करणार आहोत की जॉब्स काय आहेत, कशा प्रकारचे त्यांचं कामाचं स्ट्रक्चर, रोल्स अँड रिस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, तर ते आपण डिस्कस करणार आहोत. सोबतच पेमेंट किती आहे आणि कशा पद्धतीने पेमेंट तुम्हाला मिळणार आहे, तर ते आपण इन डिटेल डिस्कस करणार आहोत. व्हिडिओ पूर्ण इन्फॉर्मेटिव्ह असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ विदाऊट स्किप करता इन डिटेल बघा, सो दॅट कोणताही पॉईंट तुम्ही आजचा मिस नाही करणार. तर आता आपण काय करणार आहोत बघा, तर आपण पार्ट टाइम जॉबसाठी सिम्पली मी 2 वेबसाईट्स आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. लास्ट व्हिडिओमध्ये मी एक केली होती, तर आज मी तुमच्यासोबत टोटल 2 वेबसाईट्स आणि 2 वेबसाईट्स वरती वेगवेगळे रिमोट जॉब्स सोबतच पार्ट टाइम जॉब्स, तर त्या मी तुमच्यासोबत इन डिटेल शेअर करणार आहे. ठीक आहे, तर बघा मी Naukri.com वरती आहे, जॉब्सच्या सेक्शन मध्ये येते आणि इथे बघा सिम्पली जॉब्स मध्ये पार्ट टाइम जॉब्स. ठीक आहे, इथे बघा थोडंसं मी झूम करते, पार्ट टाइम जॉब्स. ठीक आहे, एक वेगळा ऑप्शन आहे, सिम्पली क्लिक करा पार्ट टाइम जॉब्स वरती. तर इकडे पार्ट टाइम जॉबची जी काही लिस्ट असेल ना, तर ती तुम्हाला मिळेल. ठीक आहे, रिमोट घ्या. ठीक आहे, रिमोट म्हणजे काय, तुमच्या घरातून तुम्हाला काम करायचं. तर सगळ्यात पहिला आहे डाटा एंट्री ऑपरेटर. तर जे कोण माझ्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघतायत ना, तर इन डिटेल व्हिडिओ बघा की हा एखादा जॉब करायला कोणते कोणते स्किल्स तुमच्यामध्ये असायला हवेत, तर या गोष्टी, कोणते कोणत्या टूल्स तुम्हाला यायला हवेत, तर या गोष्टी इन डिटेल मी तुमच्यासोबत आता या व्हिडिओच्या माध्यमातून शेअर करणार आहे. तर आता सगळ्यात पहिला बघा डाटा एंट्री ऑपरेटर. तर भरपूर मैत्रिणी असतात ना, तर तुम्हाला काय असतं की डाटा एंट्रीचं काही काम आहे का, तर ते आम्हाला द्या. तर भरपूर जणींना, मला वाटतं की 50-60% महिलांना माहितीच नसतंय की डाटा एंट्रीचं काम नक्की काय असतं आणि कशा पद्धतीने ते करायचं असतं. तर आता इथे एक्सपिरियन्स काही नसला तरी चालेल, 0 to 1 year एक्सपिरियन्स. सॅलरी जी काही असेल तर ते डिस्क्लोज केलेली नाही, ती तुम्हाला त्या अकॉर्डिंगली सांगितली जाईल. ठीक आहे, आता इथे बघा हायरिंग ऑफिस लोकेटेड इन रिमोट. ठीक आहे, रिमोट जॉब आहे, तुम्ही तुमच्या घरातून करू शकता. आता इथे की रेस्पॉन्सिबिलिटीज काय काय आहेत, तर त्या खूप इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी आल्या पाहिजेत, जर येत नसतील तर शिका. तर बघा इनपुट, अपडेट अँड मेंटेन डाटा अॅक्युरेटली इन स्प्रेडशीट्स, डाटाबेसेस अँड CMS. ठीक आहे, जो काही डेटा मिळतो. ठीक आहे, आता जसा बघा माझा अकॅडमी आहे, तर मला बघा आज दिवसभरामध्ये 40-50 कॉल्स येतात, व्हॉट्सअप्स येतात. तर ठीक आहे, तर जो डेटा असतो तर तो व्यवस्थित तिकडे स्टोअर करायचा, मग ते फिल्टर्स वगैरे करायचे. तर या सगळ्या गोष्टी, जसं माझी एक छोटी कंपनी आहे, तर भरपूर अशा मोठ्या मोठ्या कंपन्या आहेत ज्यांच्याकडे असं म्हणजे हजारोने डेटा रोज येत असतो. तर तो डेटा मॅनेज करणं सुद्धा तितकंच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, त्यामुळे बघा डेटा पूर्ण स्प्रेडशीट्स तुम्हाला वापरता आल्या पाहिजेत. गुगल स्प्रेडशीट्स असतात, डाटाबेस आणि CMS म्हणजे पर्टिक्युलरली त्या कंपनीची ती एक सिस्टीम असते ज्यामध्ये जो काही डेटा असेल तर तो मॅनेज केलेला असतो. रिव्ह्यू अँड व्हेरीफाय डेटा फॉर एरर्स अँड इनकन्सिस्टन्सीज. काही एरर्स असतील त्या डेटामध्ये, तर स्प्रेडशीट्स मध्ये, तर ते चेक केलं पाहिजे आणि त्या अकॉर्डिंगली ते तुम्ही करेक्ट केले पाहिजे. ऑर्गनाइज अँड कॅटेगराइज डिजिटल कॉन्टेंट. ठीक आहे, व्यवस्थित डिजिटल कॉन्टेंट ऑर्गनाइज तुम्हाला करता आला पाहिजे. असिस्ट विथ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टास्क ऍज नीडेड. ज्या काही ऍडमिनिस्ट्रेशन जे काही असतं, ठीक आहे, जे काही त्या ऑफिसमध्ये जे काही सिस्टम्स चालतात, तर त्या सिस्टम सोबत तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने कोऑपरेट जे असेल तर ते करायचं आहे. मेंटेन कॉन्फिडेन्शियलिटी अँड डाटा इंटिग्रिटी. कॉन्फिडेन्शियलिटी खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की बघा मला काही लीड्स येतात, जसे की 40-50 लीड्स डेली मला येतात, तर तो डेटा माझ्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, आणि जर माझ्याकडे जे काम करणारे टीम मेंबर्स आहेत, तर त्यांनी तो डेटा लीक केला, माझ्या कॉम्पिटिटर्सला जर तो सेल केला, तर कुठेतरी मग माझ्या सेल्सवरती किंवा भविष्यामध्ये माझ्या कंपनीवरती सुद्धा जो काही त्याचा परिणाम असेल निगेटिव्ह, तो होऊ शकतो. त्यामुळे इथे त्यांनी आवर्जून तुम्हाला सांगितलेलं आहे. लास्ट पॉईंट, रिक्वायरमेंट काय काय आहे, प्रिव्हियस डाटा एंट्री और ऍडमिनिस्ट्रेटिव्ह एक्सपिरियन्स प्रेफर्ड. जर नसेल तरी चालेल, पण असेल तर उत्तम आहे असं त्यांनी सांगितलंय. स्ट्रॉंग टायपिंग स्किल्स अँड अटेन्शन टू डिटेल्स. टायपिंग स्किल्स तुमच्या असायला हवे. बेसिक नॉलेज ऑफ गुगल वर्कस्पेस और मायक्रोसॉफ्ट ऑफिस. गुगल वर्कस्पेस तुम्हाला यायला हवी. आता गुगल वर्कस्पेस जर तुम्हाला येत नसेल तर आत्ताच्या आता म्हणजे हा व्हिडिओ बघा, हा व्हिडिओ बघून झाल्यानंतर सगळं लिहून घ्या जे जे मी सांगते ते, आणि त्या अकॉर्डिंगली मग युट्यूब वरती किंवा मग ChatGPT ला तुम्ही विचारू शकता. ॲबिलिटी टू फॉलो इन्स्ट्रक्शन्स अँड वर्क इंडिपेंडेंटली. एकत्रित काम करणं सुद्धा, सोबतच एकट्याने, ठीक आहे, वैयक्तिक काम करणं सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. गुड कम्युनिकेशन अँड ऑर्गनायझेशनल स्किल्स. आता कम्युनिकेशन आणि ऑर्गनायझेशनल स्किल्स खूपच इम्पॉर्टंट असतात, त्यामुळे ते तुमच्याकडे असायला हवे. आता व्हॉट वी ऑफर. ठीक आहे, सॅलरी तुम्ही किती ऑफर करताय, तर मंथली सॅलरी $600 to $700 US डॉलर्स आहे. ठीक आहे, तर ते इंडियन रुपीज मध्ये तुम्ही कन्वर्ट करू शकता. 100% रिमोट वर्क अँड फ्लेक्झिबल शेड्यूल. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली काम करू शकता, त्यामुळे फ्लेक्झिबल शेड्यूल इकडे दिलेलं आहे. सपोर्टिव्ह अँड सिम्पल टूल्स, अपॉर्च्युनिटीज टू ग्रो इन टू अदर रोल्स विथ कंपनी. ठीक आहे, तर या गोष्टी त्यांच्या तिकडे
दिलेलं आहे. तर नेक्स्ट मी ओपन करते. डाटा एंट्रीमध्ये काय असतं तुमच्या लक्षात आलं ना? तुम्ही प्रत्येक वेळी म्हणताय की डाटा एंट्री द्या, डाटा एंट्री द्या. पण ऍक्च्युअल मध्ये काय असतं बघा, तुम्हाला बेसिक कम्प्युटर नॉलेज असायला हवं. सीएमएस वेगवेगळ्या कंपनीजचे येत नसतात, पण त्या शिकायची तयारी पाहिजे. ठीक आहे, एमएस ऑफिस तुम्हाला आलं पाहिजे, स्प्रेडशीट्स, डाटाबेसेस, तर या सगळ्या गोष्टी ज्या असतील तर तुम्हाला आल्या पाहिजे. त्याच्यानंतर सगळ्यात सेकंड जॉब टाईप जो आहे, जो की माझा फेवरेट आहे, जो की मी करते, सोशल मीडिया कोऑर्डिनेटर. ठीक आहे, इंटर्न किंवा पार्ट टाइम वर्क फ्रॉम होम जॉब आहे. तर सोशल मीडिया तुम्हाला माहिती आहे, भरपूर कंपनी सोशल मीडिया वापरतात. कुठेही जा तुम्ही, ते कुठलाही फील्ड चूज करा, तर सोशल मीडिया भरपूर कंपनीज वापरतात. तर त्यांना काय हवं आहे बघा, एक्सपिरियन्स तुम्हाला 0 to 1 इयरचा असेल तरी चालेल. काय जॉब डिस्क्रिप्शन काय काय येतात ते बघा, ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते तुम्हाला येतात का, आणि नसेल येत तर काय शिकायचं. क्रिएट अँड शेड्यूल कंटेंट ऑन फॉर IG, FB, लिंक्डइन अँड युट्यूब. तर हे 4 सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सांगितलेले आहेत तुम्हाला. आणि या 4 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मसाठी तुम्हाला कॉन्टेंट क्रिएट पण करायचा आहे, आणि तो तिकडे पोस्टिंग पण करायचं, शेड्यूल पण करायचं आहे. मग त्या कॉन्टेंटमध्ये ग्राफिक्स पण असू शकतात, किंवा मग व्हिडिओ रील्स वगैरे जे असतील तर त्या पण असू शकतात. हँडल कॉमेंट्स, DMs अँड एंगेज कम्युनिटी. ठीक आहे, एखाद्याचं सोशल मीडिया अकाउंट असेल तर ते व्यवस्थित पद्धतीने तुम्ही हँडल केलं पाहिजे. त्यावरती काय कॉमेंट्स येत आहेत, ठीक आहे, काय मेसेजेस येतात, तर ते तुम्ही हँडल केले पाहिजे. ट्रॅक अनालिटिक्स अँड इम्प्रूव्ह परफॉर्मन्स. अनालिटिक्स ट्रॅक करायचे, म्हणजे ह्या आठवड्यामध्ये किती रीच आला, आपलं अकाउंट किती लोकांपर्यंत पोहोचलं, ह्या महिन्यामध्ये किती रीच आला. तर या सगळ्या गोष्टी ट्रॅकिंग अनालिटिक्स जे असतील तर ते व्यवस्थित असलं पाहिजे. आणि डे बाय डे तुमचे जे काही अनालिटिक्स असतील तर ते ग्रो झाले पाहिजेत. बेसिक डिझाईन किंवा व्हिडिओ एडिटिंग प्रेफर्ड. बेसिक डिझायनिंग आहे, बेसिक डिझाईन मध्ये कॅनवा खूप इम्पॉर्टंट आहे. आणि व्हिडिओ एडिटिंग मध्ये तुम्ही कुठलाही व्हिडिओ एडिटर सॉफ्टवेअर, सिम्पली मोबाईलचे पण भरपूर सॉफ्टवेअर सध्या आहेत, तर ते सुद्धा तुम्ही युज करू शकताय. सॅलरी काय दिली आहे, 15 to 20. सॅलरी नाही दिलेली ऍक्च्युली, किती तास काम करायचं आहे, तर 15 ते 20 तास प्रत्येक आठवड्यातून 15 ते 20 तास तुम्ही त्या अकॉर्डिंगली करू शकताय. कारण सोशल मीडिया मॅनेजमेंट म्हणजे फ्रीलान्सिंग मध्येच मोडतंय ते. तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली फ्लेक्झिबल वर्क टाइम मध्ये करू शकता. आणि पेमेंट किती आहे, 12 ते 14,000, 12,000 ते 14,000 पर मंथ तुम्हाला हे 4 सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा अकाउंट जर तुम्ही हँडल करताय तर ते तुम्हाला पे करतील. एज दिलेला आहे की 19 to 23 इयर्स आहे. आता इथे एज 19 to 23 इयर्स आहे, पण ऑलमोस्ट भरपूर ठिकाणी असा एज क्रायटेरिया नसतो. त्यामुळे या अकॉर्डिंगली तुम्ही वेगवेगळे जॉब्स अजून सर्च करू शकता. कारण हा जॉब ना खूप बेस्ट आहे, म्हणजे ग्राफिक्स, सोशल मीडिया खूप बेस्ट आहे. मोबाईलवरून काम होतंय आणि इझिली तुम्ही क्लायंट कुठेही तुम्ही गेलाय, ठीक आहे, तुम्ही माहेरी गेलाय, तुम्ही ट्रॅव्हलिंग करताय, तर हे जे काम असेल तर ते इझिली तुम्ही करू शकताय. त्यामुळे बेस्ट आहे. जर तुम्हाला ग्राफिक डिझायनिंग शिकायचं असेल तर आपले ग्राफिक डिझायनिंगचे मोबाईल ग्राफिक्स प्लस AI ही बॅच 4 मार्चला चालू होते. त्यामुळे जर तुम्हाला इन्फॉर्मेशन हवी असेल तर जो काही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा, आणि आत्ताच तुमची जी काही सीट असेल तर ती बुक करा. कारण लाईव्ह लेक्चर्स आहेत, त्यामुळे बॅच जी असेल तर ती फुल होण्याचे चान्सेस जास्त आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट बघा, वर्क फ्रॉम होम मध्ये इंग्लिश टीचर, ट्युटर हवा आहे त्यांना. ठीक आहे, इंग्लिश लँग्वेज जी असेल ना तर त्यासाठी टीचर हवे आहेत. एक्सपिरियन्स 0 to 5 इयर्स, पेमेंट 5 to 6 lakhs पर इयर. ठीक आहे, रिमोट जॉब आहे, म्हणजे तुम्ही वर्क फ्रॉम होम आहे. जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, टीचिंग स्टुडंट्स युजिंग प्लॅनेट स्पार्क कॉन्टेंट, त्यांचा कॉन्टेंट दिलेला असेल. एनी ग्रॅज्युएट ऑर पोस्ट ग्रॅज्युएट कॅन अप्लाय. मिनिमम 1 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. पार्ट टाइम इंग्लिश टीचर हवे आहेत, स्पेशली जर तुम्ही टीचिंग फील्ड मध्ये आहात आणि जर तुम्ही इंग्लिश टीचर आहात तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. वर्क फ्रॉम होम इंग्लिश टीचर हे कीवर्ड्स दिलेत. ठीक आहे, एज्युकेशन फील्ड मधला आहे, त्यामुळे नक्कीच तुम्ही जर इंग्लिश टीचर असाल तर नक्कीच या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, रजिस्टर टू अप्लाय करा. ऑटोमॅटिकली तुमचं जे काही ऍप्लिकेशन असेल तर ते तिकडे शेअर केलं जाईल. वर्क फ्रॉम होमचे भरपूर असे बेनिफिट्स असतात. लहान मुलांकडे वगैरे लक्ष देऊन तुम्ही इझिली अशा टाईपची कामं जी असेल ना तर ती करू शकता. त्याच्यानंतर आपण पुढचे जॉब बघूयात की पार्ट टाइम टीचर. इथे पण टीचर्सच हवेत, आणि इथे पण जो काही प्लॅटफॉर्म आहे ना तर तो प्लॅनेट स्पार्कचाच आहे. इथे वैदिक एज्यू सर्व्हिसेसचा आहे. सब्जेक्ट मॅटर एक्सपर्ट हवा आहे, इंग्लिशच आहे, पार्ट टाइमच आहे हा पण जॉब, तर तुम्ही इकडे पण चेकआउट करू शकता. ठीक आहे, भरपूर ऑप्शन तुमच्याकडे अवेलेबल आहेत, तर कुठेही तुम्ही चेकआउट करा. प्री सेल्स एक्झिक्युटिव्ह 1 लाख ते 5 लाखापर्यंत पर ॲनम. ठीक आहे, ओपन करा. ओपन केल्यानंतर जे काही रोल डिस्क्रिप्शन असतील तर ते तुम्हाला दिसतील, त्या अकॉर्डिंगली तुम्ही तिकडे अप्लाय करा. त्याच्यानंतर अजून एक प्लॅटफॉर्म आहे जिकडे तुम्ही अप्लाय करू शकताय, आणि तो प्लॅटफॉर्म म्हणजे लिंक्डइन. लिंक्डइन पण खूप बेस्ट आहे.
जर तुम्हाला टेक्निकल फील्ड मधले जॉब्स हवे असतील तर लिंक्डइन सुद्धा तुम्ही ओपन करू शकता. तर बघा मी लिंक्डइनचे वेबसाईट ओपन केले. इथे पण तुम्ही तुमच्या अकॉर्डिंगली तुमचे जे काही जॉब्स असतील ना तर ते सॉर्ट करू शकता किंवा मग फिल्टर करू शकता. ठीक आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्हाला ते अवेलेबल होऊन जाते. ठीक आहे, तर इथे बघा लिंक्डइन मध्ये इथे पण डाटा अनालिटिक्सचं जॉब आहे. पुण्याची कंपनी आहे. पार्ट टाइम ऑप्शन अवेलेबल आहे. अबाउट द जॉब बद्दल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय काय हवंय, की रेस्पॉन्सिबिलिटीज काय आहेत, तर राईट क्लीन एफिशियंट कोड फॉर डाटा प्रोसेसिंग अँड ट्रान्सफॉर्मेशन. तर माझ्या भरपूर अशा मैत्रिणी आहेत ना आयटी फील्ड मधल्या, की इंजिनिअरिंग झालंय पण कुठे काम करता येत नाही, तर रिमोट जॉब सध्या खूप अवेलेबल आहेत. तर थोडेसे एक्सप्लोर करा, गुगल वापरा, वेगवेगळ्या वेबसाईट्स आहेत. आता मी तुम्हाला 2 देते, Naukri.com आणि लिंक्डइन. तिकडे तुमचे छान छान प्रोफाईल्स क्रिएट करा आणि त्या अकॉर्डिंगली जॉब सर्च करा. इझिली तुम्हाला घरातून वर्क फ्रॉम होम थ्रू एक छान असा जॉब जो असेल ना तर तो मिळेल, जो की तुम्हाला एक स्टेबल इन्कम जो असेल तर तो देईल. तर इथे बघा डिबग अँड रिझॉल्व टेक्निकल इश्यूज एक रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. 1 वर्ष डाटा अनालिसिस एक्सपिरियन्स पाहिजे. स्ट्रॉंग नॉलेज ऑफ पायथन, आर आणि एसक्यूएल, ज्या काही लँग्वेजेस असतील तर त्या तुम्हाला आल्या पाहिजे. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी इथे दिल्यात. कॉम्पिटेटिव्ह पे 1000 पर आवर. ठीक आहे, 1 तासाला 1000 पे करतील ते. फ्लेक्झिबल आवर्स आणि रिमोट अपॉर्च्युनिटी पण इकडे खाली नोट दिली आहे की पे विल व्हॅरी बाय प्रोजेक्ट अँड टिपिकली is up to 1000 per hour if you work an average of 3 hours every day. जर तुम्ही averagely 3 तास जरी रोज काम करताय तर that would be high as rupees 90,000 per month. 3 तास जरी तुम्ही काम करताय तर 90,000 रुपीज अर्न करण्याचं जे काही पोटेन्शियल असेल तर ते या जॉब मधून तुम्हाला मिळेल. ठीक आहे, अशा अकॉर्डिंगली त्यांनी इकडे मेन्शन केलेलं आहे. तर असे भरपूर जॉब्स आहेत. इथे बघा व्हिडिओ एडिटरचा जॉब आहे. सिम्पली मोबाईल वरून पण करू शकताय जर चालत असेल तर, नाहीतर मग कम्प्युटर लॅपटॉप लागेल. ठीक आहे, 2 तासापूर्वी पोस्ट केलेली आहे. रोल्स पण इकडे तुम्हाला सांगितलेत. व्हिडिओ एडिटिंग, वी विल शूट अ 1 minute स्क्रिप्ट अँड यू विल ओन द एंटायर प्रोडक्शन प्रोसेस फॉर व्हिडिओ एडिटिंग. व्हिडिओ एडिटिंग तुम्हाला करायचं आहे, कम्प्युटर लॅपटॉप लागेल इथे. ठीक आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्ही जे काही इथे रिस्पॉन्सिबिलिटीज रिक्वायरमेंट्स ज्या काही असतील त्या चेकआउट करा. पेमेंट दिलेलं आहे 4000 to 5000 पर मंथ बेस्ड ऑन एक्सपिरियन्स. ठीक आहे, त्या अकॉर्डिंगली तुम्ही एकदा ते चेकआउट करू शकताय. आणि कोणते कोणते टूल्स लागणार आहेत तर ते पण दिलंय. कॅपकट दिलंय, डेस्कटॉप मोड, प्रीमियर प्रो आणि डाविन्सी रिझॉल्व. ठीक आहे, जे कोणते टूल्स त्यांना लागतात तर त्या टूल्सची माहिती जी असेल तर ती त्यांनी इथे दिलेली आहे. ठीक आहे, तर अशा अकॉर्डिंगली तुम्ही वेगवेगळ्या जॉब किंवा वेगवेगळे पार्ट टाइम जॉब्स जे असतील तर ते अशा प्लॅटफॉर्म्स वरती तुम्ही चेकआउट करू शकता. तर ज्या कोणी टेक्निकल फील्ड मधल्या माझ्या मैत्रिणी आहेत तर प्लीज तुम्ही असे प्लॅटफॉर्म्स यूज करा जिकडे तुम्ही थोडंसं एक्सप्लोर करू शकता तुमच्या ज्या कोणत्या हे आहेत, जे काय काय तुम्हाला करायचं, जे काय काय जॉब्स करायचे. तर रिमोट जॉब्स भरपूर अवेलेबल आहेत. तर छोट्या बाळाला घेऊन तुम्ही नक्कीच करू शकता. मी करू शकते, माझी तर 3 बेबीज आहेत. हा माझा लहान बाळ आहे, तर माझ्या अजून हा धरून 3 बेबीज आहेत. त्यामुळे मी जर 3 बेबी सोबत करू शकते तर नक्कीच तुम्ही सुद्धा हे जे काम असेल तर ते करू शकता. तर आय होप आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप जास्त इन्फॉर्मेटिव्ह, युजफुल आणि मोटिवेशनल होता. कारण भरपूर वेळेला कसं असतं की घरच्या रेस्पॉन्सिबिलिटीज सांभाळून आपल्याला काही ना काहीतरी आपल्या करिअरसाठी किंवा आपल्या स्वतःच्या फॅमिलीसाठी जे असेल ना तर ते करायचं असतं. आणि त्यासाठी हे काही बेस्ट ऑप्शन्स मी तुमच्यासोबत शेअर केले. आणि त्यामध्ये जर तुम्हाला वर्क फ्रॉम होम थ्रू करायचं असेल, पार्ट टाइम फ्रीलान्सिंग जर करायचं असेल तर तुमच्यासाठी ग्राफिक डिझायनिंग, सोशल मीडिया मॅनेजमेंट हे बेस्ट ऑप्शन्स आहेत. जर तुम्हाला थोडंफार जरी मोबाईलचं किंवा फेसबुक, इंस्टाग्रामचं नॉलेज असेल तर. ठीक आहे, आणि जर नॉलेज नसेल तर अशी कोणती ही स्किल नाही आहे की जी आपल्याला शिकता येत नाही. तर स्पेशली माऊली अकॅडमी मध्ये आपण ग्राफिक्स आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट जे आहे ना तर महिलांना डिजिटल स्किल्स जे असतील ना तर ते डिटेलमध्ये शिकवतो. मराठीमध्ये लेक्चर्स असतात, लाईव्ह लेक्चर्स असतात, सो दॅट काय प्रॉब्लेम वगैरे तुमचे असतील, क्युरीज वगैरे तुमचे काय असेल तर ते आपण सॉल्व्ह करू शकतो. तर आपली ग्राफिक डिझायनिंगची स्पेशली मोबाईल ग्राफिक्सची नवीन बॅच जी आहे तर ती 4 तारखेला चालू होते, 4 मार्चला चालू होते. दुपारी 3:30 ची बॅच आहे, कारण महिलांना स्पेशली दुपारचा वेळ जो असेल ना तर तो कम्फर्टेबल असतो. तर 4 मार्चला दुपारी 3:30 वाजता बॅच चालू होते. 2 महिने त्याचं ड्युरेशन असणार आहे, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मोबाईल थ्रू ग्राफिक डिझायनिंग कसं करायचं, ती एआय तुमच्या ग्राफिक्स मध्ये कसं वापरायचं तर ते इन डिटेल तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. टोटल 2 मंथ्स ड्युरेशन असणार आहे. आणि फीस जर म्हटला तर फक्त आणि फक्त 999 टोटल फुल 2 मंथ्सची. सोबतच लेक्चरचे रेकॉर्डिंग तुमच्याकडे 1 वर्ष जे असतील तर ते चालणार आहे. सोबतच फक्त कोर्स नाही आहे तर कोर्स सोबतच काम कशा पद्धतीने चालू करायचं, फ्रीलान्सिंग कसं करायचं, क्लायंट्स कसे शोधायचे, एजन्सी तुमची कशी चालू
करायचे. तर या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत इन डिटेल शेअर करणार आहे. त्यामुळे सिरियसली जर तुम्हाला तुमचं करिअर चालू करायचं असेल घरातूनच, तर नक्कीच तुम्ही हे जे ऑप्शन्स असतील ग्राफिक्स आणि सोशल मीडिया मॅनेजमेंट, तर याकडे नक्कीच तुम्ही पाहू शकता. कोर्स बद्दल अधिक माहिती जर तुम्हाला हवी असेल तर जो काही नंबर दिलेला आहे इथे डिस्क्रिप्शन मध्ये किंवा कॉमेंट्स मध्ये, तर त्यावरती सिम्पली मोबाईल ग्राफिक्स म्हणून कॉमेंट करा. आमचे टीम मेंबर्स जे काही असतील तर ते कॉल करतील, किंवा डायरेक्टली तुम्ही या नंबरवरती कॉल केला तरी सुद्धा जी काही इन्फॉर्मेशन असेल तर ती तुमच्यासोबत शेअर केली जाणार आहे. सकाळी 11 ते संध्याकाळी 6 या वेळेमध्ये तुमचे जे काही कॉल्स असतील तर ते रिसीव्ह केले जाणार आहेत. व्हॉट्सअप तुम्ही कधीही करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला प्लीज मला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि पुढचे व्हिडिओचे टॉपिक्स कोणते असायला हवेत, कोणते व्हिडिओज तुम्हाला हवे आहेत, कोणत्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या, तर ते सुद्धा मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. थँक्यू सो मच. बाय.